एस.बी. पाटील सर गणिताचे एक निष्ठावान शिक्षक, ज्यांनी 2005 नंतर नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःला पूर्णपणे शिकवणी वर्गात गुंतवून घेतलं। फक्त गणित या एकाच विषयाचं अध्यापन करताना सुद्धा त्यांच्या शिकवण्याच्या कौशल्याचं प्रचंड कौतुक झालं। अनेक विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले। 2005 साली MHT CET ही इंजिनिअरिंगसाठीची प्रवेश परीक्षा सुरू झाली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणं हा उद्देश ठेवून 12वी नंतर लगेच सरांनी CETचं मार्गदर्शन सुरू केलं, तेही क्रॅश कोर्सच्या माध्यमातून। आणि हे मार्गदर्शन अजूनही अव्याहतपणे सुरू आहे। 1998 साली फक्त गणित या विषयासाठी चालू केलेली शिकवणी क्लासेस 2018 साली संपूर्ण विषयासाठी घेऊन येण्याचा मोठा आणि यशस्वी निर्णय सरांनी घेतला। आणि सुपर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांसाठी IIT, JEE, NEET, MHT CETची तयारी सुलभ केली। आणि आजही यशस्वीपणे ही परंपरा चालू आहे। आजच भेट द्या। आयडॉल ऑफ महाराष्ट्र आणि ब्रँड्स ऑफ कोल्हापूर पुरस्काराने सन्मानित एस.बी. पाटील सर यांच्या सुपर सायन्स अकॅडमीला, जेथे तुमच्या मुलाच्या यशाचा मार्ग आखला जातो। याचा उद्देश मुख्य असा होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना लातूर, नांदेड अशा ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेणं आणि त्या परीक्षेची तयारी करणं हे आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हतं। आणि यासाठी अगदी अल्प खर्चात या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि एक चांगलं गाईडलाईन मिळावं या उद्देशानं मी 2018ला सायन्स अकॅडमी अशी इन्स्टिट्यूट सुरू केली। सुपर सायन्स अकॅडमीमध्ये 11वी-12वी साठी पूर्ण IIT, JEE, NEET, MHT CET आणि बोर्ड परीक्षांची तयारी करून घेतली जाते। याशिवाय 8वी ते 10वी इयत्तेसाठी फाउंडेशन कोर्स, ज्यात NMMS, स्कॉलरशिप, सायन्स अँड मॅथ्स ऑलिम्पियाड तसेच होमी भाभा यंग सायंटिस्टचा समावेश आहे। NCERT आधारित अभ्यासक्रम, सेल्फ लर्निंग व टाइम मॅनेजमेंटचा समतोल, ज्यामुळे ॲनालिटिकल स्किल्स वाढतात। अनुभवी आणि प्रेरणादायी शिक्षक वृंद। आमच्या टीमच्या माध्यमातून एक फार चांगलं काम आम्ही आता करतोय। टीम माझी अगदी पूर्णपणे एक्सपिरियन्स्ड आणि अगदी झोकून देऊन काम करणारी अशी टीम मला मिळाली। जरी हे खरं असलं की विद्यार्थी त्या पद्धतीचे पाहिजेत, पण त्या पद्धतीनं मीडियमचे पण विद्यार्थी अगदी मेरिटपर्यंत जाण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात ते सगळे प्रयत्न आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये करत असतो। सुसज्ज लायब्ररी, डिजिटल क्लासरूम व कॉम्प्युटर लॅब, CBT व IT प्रॅक्टिकलसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन, टॉपिक वाईज, सेक्शन वाईज, फुल सिलेबस टेस्ट सोबत सविस्तर चर्चासत्र। सायन्ससाठी मी सुपर सायन्स अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतले। मला केमिस्ट्रीमध्ये खूप अवघड पडत होतं, कारण केमिस्ट्रीमध्ये खूप रिॲक्शन्स, फॉर्म्युले, खूप काही असे गोष्टी होत्या जे मला समजत नव्हतं। केमिस्ट्रीच्या फॅकल्टीने मला खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, म्हणून मला केमिस्ट्रीमध्ये खूप चांगली आवड निर्माण झाली। अकॅडमीच्या शिक्षकांनी मला फक्त फिजिक्स समजवले नाही, तर मला फिजिक्सचा खरा अर्थ समजवून दिला। फिजिक्समधले सर्व ॲप्लिकेशन रिअल लाईफमधून रिलेट करून मला समजवून दिले। माझं पूर्ण शिक्षण हे मराठी मीडियममध्ये झालेलं आहे। ब्रिज कोर्सपासून मला इतका कॉन्फिडन्स मिळाला आहे की मी इथून पुढच्या कोणत्याही एक्झाम्स मी क्रॅक करू शकते। टेस्ट सिरीजचे मार्क कसे वाढतील याकडे मेंटॉर्स लक्ष द्यायचे, त्यामुळे माझी अभ्यासात खूपच चांगली प्रगती झाली आणि माझ्या मनातील सब्जेक्ट्स विषयी जी भीती होती ती दूर झाली आहे। आयुष्याची पहिली पायरी म्हणजे 10वीची पायरी। ही पायरी चढल्यानंतर आयुष्याचा वेध घेण्यासाठी मी सायन्स साईड निवडली। या दरम्यान मला सुपर सायन्स अकॅडमीबद्दल कळालं। मी ॲडमिशन देखील घेतलं। एस.बी. सरांनी जी फॅकल्टी आम्हाला प्रोव्हाइड केली आहे ती एकदम बेस्टच आहे। बायोसारख्या विषयातील कन्सेप्ट आता मला सोप्या होऊन समजत आहेत। बायो बेस्ट आहेच, पण फिजिक्स आणि केमिस्ट्री सुद्धा बेस्ट आहे। I have recently joined this Super Science Academy and here teachers are very supportive and friendly. I can understand each and every concept. मला सायन्स घ्यायचे होते कारण मला JEE ही परीक्षा द्यायची आहे। त्यामध्ये गणित विषय हा मोठा विषय असल्यामुळे मला एस.बी. पाटील सरांचा हातखंड लावणार हे माहीत होतं। अकॅडमीमध्ये आल्यावर गणित विषयापासून भीती वाटायला लागली, कारण मोठमोठे कॉन्सेप्ट आणि सूत्र मला पाठच होत नव्हते। पण जसं जसं सर शिकवायला लागले आणि त्यांच्या शिकवण्याची पद्धती जशी आहे किंवा इथले शिक्षक ज्या पद्धतीने शिकवतात, त्यामुळे मला सर्व कन्सेप्ट समजू लागल्या आणि माझा स्कोरही वाढू लागला। 10वी नंतर सायन्स घेण्याचा मी निर्णय घेतला। अकॅडमीमध्ये आल्यानंतर मला भीती वाटायला लागली की माझ्याकडून JEE CET क्रॅक होईल का,
पण इथली फॅकल्टी आणि त्यांचा शिकवण्याची पद्धत हे जाणून घेतल्यानंतर मला असं वाटतं माझा कॉन्फिडन्स इतका वाढला आहे की मला खात्री आहे की मी IIT नक्की क्रॅक करेन. 98ला सुरू झालेल्या या क्लासचं सुरुवातीपासूनच आमची टॅगलाईन अशी होती की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला परफेक्शन कुठल्याही गोष्टीत मिळत नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम करतोय. आणि त्या कन्सेप्टच्या जोरावरच ते कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला नक्की यशस्वी होतील. ज्याचे कन्सेप्ट क्लिअर असतात त्याला कुठलीच परीक्षा अवघड नसते. प्रत्येक 2 महिन्यांनी पालक शिक्षक संवाद व पालक मेळावा. तुमच्या पाल्याची प्रगती समजून घेण्यासाठी पेरेंट कंट्रोल ॲपची ही सोय. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ST स्टँडपासून फक्त 5 मिनिटे आणि पोलीस स्टेशन व DYSP ऑफिस जवळ असल्यामुळे सर्व दृष्टीने सुरक्षित. स्टडी रूम, डाऊट सॉल्विंग पिरियड, एक्स्ट्रा स्टडी मटेरियलसाठी टॅब सुविधा, मर्यादित विद्यार्थी संख्या आणि मेंटॉरशिप व काउन्सिलिंग सेल याच खास वैशिष्ट्यांमुळे ओळखली जाते सुपर सायन्स अकॅडमी. सकाळी 9 वाजता अकॅडमी सुरू होते. 3:45-4 वाजेपर्यंत त्यांचं टीचिंगचं शेड्यूल असतं. त्यानंतर 4:30 ते 6:30 डाऊट सॉल्विंगसाठी विद्यार्थी थांबतायत. सगळे शिक्षकही 6:30 पर्यंत इथं उपलब्ध असत आहेत. पुन्हा 6:30 ते 7:30 स्टडी रूम कंटिन्युअस असतं. आणि 7:30 नंतर मग विद्यार्थी आपल्या घरी जाण्यास रिकामे होतात. म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 7:30 असं पूर्णपणे विद्यार्थी आपल्या उद्दिष्टांसाठी या ठिकाणी झटत असत आहेत. आणि म्हणूनच तर एक चांगला रिझल्ट आम्ही ग्रामीण भागातून देऊ शकतो आणि आत्तापर्यंत दिलेलाही आहे. सुपर सायन्स अकॅडमी. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.